तर दोन्ही टीमचा विचार आपण जर केला तर दोन्ही टीमच्या प्लेइंग 11 बद्दल आपण खरं तर या ठिकाणी चर्चा करू. दोन्ही टीम्स एका बाजूला आपण जर पाहिलं तर खंडेलवाल खिलाडीज या संघाचं प्लेइंग 11चा आपण जर विचार केला तर दोन्ही टीम्स नक्कीच आपण जर पाहिलं तर सेम ॲज इट इज अर्थात मैदानावर उतरलेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं संघाची बांधणी होती अगदी त्याच पद्धतीने हे दोन संघ या मॅच मध्ये देखील या सामन्यामध्ये देखील मैदानामध्ये उतरलेत. पाहूयात खंडेलवाल खिलाडीज आघाडीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेली आहे. सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण अनुप असेरी यांना बघतोय तर दुसऱ्या बाजूला टीमचे कॅप्टन आहेत रोडक खंडेलवाल. या आघाडीचे दोन फलंदाज आहेत. तर पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जाणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाज देखील पूर्णपणे तयार आहेत. आपण पहिला क्वालिफायर या ठिकाणी बघतो आहे. यातून जिंकणारा संघ विजेता कप 2024च्या फायनल मध्ये जाणार आणि पहिला फायनलिस्ट कोण यासाठी मात्र या मॅचला आपल्याला पाहणं फार गरजेचं राहणार. सामन्याला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी वॉरियर्स हा संघ करतो प्रथमता गोलंदाजी. मुख्य पंच सुनील पठाण सर आणि सनी करपे या ठिकाणी रेडी आहेत. तर गोलंदाजीसाठी प्रितेश पारख तयार होत आहेत. बेस्ट लक बोथ टीम्स. सामन्याला सुरुवात आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येत आहेत. त्या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण होते ऑफ द मार्क. रोडक खंडेलवाल अकाउंट ओपन करतात. एक धाव पूर्ण झाली आहे. धावफलकावर एक धाव आतापर्यंत बनवली जाते आहे. पाहूयात कशा पद्धतीनं या मॅचला पुढे घेऊन जातात. यावेळेस खूप चांगला बॉल, खूप चांगली लाईन, फुलर लेंथ वरचा हा बॉल होता. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव मिळणारे नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतो. स्विच हिट केला यावेळेस. अनुप असेरी यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. कडक शॉट. इट्स अ ह्यूज सिक्सर. खूप चांगला फटका आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अनुप असेरी यांच्या बॅट मधून हा फटका निघालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण ही दृश्य पाहिली आणि या फटक्यांसाठी खरं तर अनुप असेरी यांची ओळख देखील राहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. आज त्यांच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. पहिलाच बॉल स्विच हिट खेळलेला आहे. बरेच कठीण हा शॉट असतो आणि त्याही व्यतिरिक्त त्यांनी अगदी सुरुवातीला पहिल्याच षटकामध्ये हे थोडस जड पाऊल उचललं आणि त्यामध्ये यश देखील त्यांना मिळालं. खूप चांगला फटका षटकार मिळालाय. धावसंख्या जाते पुढे 7. गोलंदाजी करण्यासाठी आपण रितेश पारख यांना गोलंदाजी करताना बघतोय, जे पहिलं षटक टाकतायत. पहिल्या षटकाची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. पाहूयात कशा पद्धतीने ते कमबॅक करतायत. त्यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका मिस टाइम असेल आणि यावेळेस विकेट मिळणार आहे. फलंदाज अनुप असेरी बाद होत आहेत. पहिला धक्का, पहिली विकेट.
गेन्स हेच आपल्याला इथे पाहायला मिळाले. या अगोदर षटकार खेळला होता परंतु दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजाने विकेट मिळवून दिली आहे. हा थोडासा बेजबाबदार फटका होता कारण या अगोदर एक षटकार आलेला होता. त्यानंतर पुढेच एकदा स्विच करण्याचा प्रयत्न केला. इथे जर थोडासा संयम राखला असता तर जरूर विकेट वाचू शकले असते परंतु थोडासा बेजबाबदार फटका विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहेत. प्रतीक गुगळे सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलेला आहे. विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाचा देखील आत्मविश्वास आता वाढलेला आहे. क्वालिटी वॉरियर्स या संघाचा तुम्ही विचार जर केला तर क्वालिटी वॉरियर्स हा संघ या स्पर्धेमध्ये 14 पॉइंट्स घेऊन क्वालिफायर 1 मध्ये दाखल झाला होता आणि टेबल टॉपर राहिलेला हा संघ होता क्वालिटी वॉरियर्स. फुल टॉस समोर खेळला आहे. खूप चांगली फिल्डिंग तिथे मिड ऑफ मध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. फक्त एक सिंगल कंप्लीट होईल आणि ओव्हर नंबर जर आपण पाहिलं तर फर्स्ट कंप्लीटेड. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या 1 बाद 8 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 8. एक फलंदाज अनुप असेर यांच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. प्रतीक गुगळे आणि दुसऱ्या बाजूला आपण रोडा खंडेलवाल या 2 फलंदाजांना बघतो. इथून पुढे डाव सावरण्याची जबाबदारी या 2 फलंदाजांच्या खांद्यावर असेल तर गोलंदाजी करण्यासाठी आनंद बलदोटा जे स्वतः टीमचे कॅप्टन आहेत ते मात्र आता मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूयात कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय. 1 बाद 8. फुल टॉस खूप चांगला ड्राईव्ह तर केलाय. मिड ऑफ मध्ये मनोज चोपडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव इथे मिळणार नाहीये. प्रतीक गुगळे आतापर्यंत संयमानं क्रिकेट खेळताना आपल्याला बघायला मिळालेले आहेत. चांगला ड्राईव्ह इथे देखील त्यांनी केला होता बिटवीन द गॅप परंतु गॅप शोधू शकले नाहीयेत. मिड ऑफ मध्ये मनोज चोपडा चांगली फिल्डिंग करताना बघायला मिळाले. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आनंद बलदोटा पुढे एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला फक्त दिशा दिली आहे. कव्हरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. एकच धाव येते आणि 1च्या मदतीने आपण धावसंख्या देखील पाहू शकता. 9 धावा. 9 रन ऑन अ बोर्ड आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला फलंदाज अनुप असेर यांच्या रूपामध्ये बाद झाला होता या पहिल्या षटकामध्ये. तर इथून पुढे धावा बनवायच्यात आणि एक चांगले टार्गेट सेट करायचं क्वालिटी वॉरियर्स समोर. पुढे सरसावले लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलंय. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. आपण पहिला क्वालिफायर बघतो विजेता कप मध्ये. यातून जो संघ जिंकणार आहे तो थेट फायनल मध्ये जाऊन दाखल होईल. त्यामुळे फायनलला कोण जाणार हा प्रश्न खरं तर गुलदस्त्यामध्ये आहे परंतु येणाऱ्या 1.5 ते 2 तास आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेऊ. मॅच खूप चांगली होईल. स्लोवर बॉल होता. बॅकलिफ्टला थोडस खाली करत मिड विकेटला बॉलला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आनंद बलदोटा खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना आपल्याला पाहायला मिळालेले. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून अतिशय अचूक तेढ जी गोलंदाजी झाली. स्वतः कॅप्टन आहेत टीमचे क्वालिटी वॉरियर्स. स्वीप करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. धाव इथे मिळत नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळतो. निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या 11 या आकड्यावर 11 रन 1 बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती लागली गेलेली आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे.
एकूण 10 षटके आहेत, त्यामुळे संयम देखील तुम्हाला दाखवणं फार गरजेचं मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस थोडेसे पुढे आले होते खेळण्यासाठी. एक बीट ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचलाय. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. एक धाव मात्र पूर्ण होईल आणि एकच्या मदतीने मला वाटतं रिव्ह्यूची मागणी आहे बिमरसाठी. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज थोडस बदल आली ते त्यांनी केलं होतं. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. थोडेसे पुढे आले होते आणि त्यामुळेच हा निर्णय आपल्यापर्यंत आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. दोन ओव्हर झाल्यात. 2 ओव्हर नंतर 12 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. तिसरं षटक सुरू होते. रितेश पारख यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क यावेळेस होताना पाहायला मिळालेला नाहीये. डॉट बॉल येतो आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची देखील होताना बघायला मिळते. अनुपस्थिती बाद झाल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यांना यश देखील मिळाले आतापर्यंत. चांगला ड्राईव्ह इथे क्षेत्ररक्षक पात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील. चांगली फिल्डिंग देखील तिथे पाहायला मिळाली. आज आपण जर बघितलं ना तर मागच्या ज्या चुका आहेत त्या चुका खोड रबरने खोडून आज मात्र नवीन अध्यायाला सुरुवात आहे. या अगोदर लीग स्टेजच्या मॅचेस या ठिकाणी संपल्या. त्यानंतर आता आजपासून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या विजेतेपदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही संघ नक्कीच करणार आहेत. चारही संघ करणार आहेत. त्यानंतर इलिमिनेटरची देखील एक चांगली मॅच आपल्या सर्वांना बघायला मिळेल. त्यावेळेस लॉफ्ट केलाय. मिड ऑन ला क्लिअर केलंय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. खूप वेळानंतर हा चौकार येतो आहे. 4 धावा. चार धावा आल्यात. 4च्या मदतीने धावसंख्या 17. ओहो, यावेळेस देखील स्विच हिट केलाय आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक्सलंट शॉट. मॅग्निफिसंट चौकार. खूप सुंदर फटका. सांगतात आणि इथे पडले, परंतु फटक्यामध्ये दम तितकाच होता. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेलाय. धावसंख्या 21. यावेळेस जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातो आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे चेंडूवरती पोहोचले. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. मी अगोदर सांगितलं की या अगोदर ज्या चुका गेल्यात त्या चुका ज्या आहेत ना त्या चुका तुम्हाला खोडरबरने खोडायच्यात आणि आता त्यानंतर नवीन अध्यायाला सुरुवात आहे. त्यामुळे प्रत्येक संघ खूप चांगला खेळ करतोय. चेक केलं जाईल इथे चेंडू सेफ केलाय का.
यावेळेसचा बॉल आपण जर पाहिलं तर परत एकदा मनगडाच्या साह्यानं तिथे वळवलेला आहे. एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव आली. धाव घेत असताना थोडासा पाय देखील घसरला तिथे प्रतीक गुगळे यांचं. एक धाव मिळाली. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हर संपल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 24. एक फलंदाज बाद आहे. 24 रन, लॉस ऑफ 1 विकेट. जबाबदारी मात्र देण्यात आलेली आहे. तर स्ट्रायकर एंड कडे आपण प्रतीक गुगळे यांना पाहतोय. प्रतीक गुगळे आतापर्यंत चांगली बॅटिंग करतायत रोडक खंडेलवाल यांच्या साथीने. आणि रोडक खंडेलवालांनी सांगितले की 80 ते 85 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क नाही झालाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ही फलंदाजाला रोखून ठेवणारी लाईन आहे. ही फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन आहे मनोज चोपडा यांची. याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. आज या मॅच मध्ये जर पाहिलं तर गोलंदाज देखील खूप चांगली गोलंदाजी करतील. फलंदाज देखील त्यांना उत्तरं देतील आज. कारण आज या स्पर्धेमध्ये सर्व लढती ज्या आहेत, सर्व मॅचेस ज्या आहेत ना, त्या आजच्या मॅचेस अविस्मरणीय होतील, ज्या कधीही विसरू शकणार नाही. लॉंग ऑफला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे खूप चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. चांगला स्टॉप. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. 26 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. एक फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आहे. विकेट गेल्यानंतर एका भागीदारीची आवश्यकता होती खरं तर खंडेलवाल खिलाडी संघाला, आणि ती भागीदारी देखील या ठिकाणी होत्या. पार्टनरशिप इथे खूप चांगली झाली 2 फलंदाजांमध्ये. फुल टॉस. समोर बॉलला उडवलंय आणि जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीक गुगळे यांच्या पॅट मधनं एक कडक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉलर हेड. एक सुंदर फटका. अवित्री बाईक सिक्सर. बाणातून एखादा तीर किती सरळ निघतो ना, तेवढा सरळ हा फटका होता. मिड लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला कुठलीही संधी मिळाली नाही. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला खेळलंय. धावबादची संधी होती. खरं तर चेंडूला अडवलं अगदी चांगल्या पद्धतीने, परंतु थ्रो जर केला असता प्रतीक गुगळे यांच्या एंडने तर तिथे विकेट देखील मिळू शकली असती. परंतु या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 32 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्ही जर पाहिला तर मैदानावर सुरू असताना विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत. आज 4थं पर्व आपण बघतो. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 33 आकड्यावरती जाते आहे. मनोज चोपडा
एक एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला मनोज चोपडा यांच्या देखील या स्पर्धेमध्ये बघायला मिळालं होतं. आज त्यांच्यावर देखील अनेकांच्या नजरा असतील खरं तर. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न तो यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढत असताना आपण पाहू शकता 34 धावा धावफलकावर बनवल्या जातात. पहिला डाव सुरू आहे, पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. प्रतिकार करणं फार गरजेचं मैदानामध्ये जर विजय साध्य करायचा आहे. कशा पद्धतीनं या मॅचला पुढे घेऊन जातील हे दोन्ही संघ ते देखील बघणं गरजेचं. स्वीप केला यावेळेस मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर तिथे चेंडूवरती येतात, एकच धाव मिळते. चार ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर संपल्यानंतर 35 धावा, 35, लॉस ऑफ 1 विकेट. पवन पोखरेंना गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरसावत हा चेंडू खेळलेला आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, धाव इथे मिळत नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला मैदानामध्ये नक्कीच बघायला मिळतो आहे. 35 धावा, एक फलंदाज आतापर्यंत बाद आहे. चांगला बॉल याही वेळेस निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने निर्धावच्या स्वरूपामध्ये. धाव इथे मिळणार नाही. हॅलो 36, 35 रन्स. हॅलो 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 फुल टॉस हा चेंडू होता. मिड ऑफ वरून मनोज चोपडा येतील. क्रिकेट हा खेळ आपण खरं तर बघतोय आज. स्वारस्यपूर्ण आणि आनंदी जीवना करता तुम्हाला कुठला ना कुठला खेळ हा खेळत राहणं फार गरजेचं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळामुळे आपल्यातला जो उत्साह असतो, आपल्यातला जो आनंद असतो तो फार काळ टिकून राहतो. त्यामुळे बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळ आपण खेळणं फार गरजेचं आहे. आणि त्यात सर्वाधिक वरच्या स्थानावर जर कोणता खेळ असेल तर तो क्रिकेटचा खेळ आहे. स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदी जीवनाकरता सर्वाधिक प्रभावी असलेला हा खेळ. म्हणून क्रिकेटच्या खेळाकडे आपण खरं तर बघतोय आणि आज विजेता कप मध्ये आपण तोच खेळ पाहतोय. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. धावसंख्या 36 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. एक फलंदाज बाद, 5वं षटक सुरू आहे. ओव्हर नंबर 5th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुरुष एकदा तयार होतील. पवन पोखरेंना यांना आपण बघू शकतो. पायावर टाकला होता, फ्लिक केलाय, मंडळाचा खूप चांगला वापर केलाय. एक धाव कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार. तर आपण चर्चा करत होतो की क्रिकेट या खेळाबद्दल. काही खेळ
हे खेळण्यात जेवढा आनंद मिळतो ना तेवढाच आनंद तो खेळ बघण्यात देखील मिळतो. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये जर बघितलं तर विस्तारित गेलेल्या ज्या सुविधा आहेत, त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला अनेक फायदे होतात. चांगला बॉल यावेळेस निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पवन पोखरटा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि 2 धावा दिल्यात. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. रोनक खंडेलवाल स्ट्रायकर एंडकडे 11 बॉल त्यांनी खेळलेत, 6 धावा त्यांनी बनवल्यात. प्रतीक गुगळे 24 धावेंवर नाबाद आहेत. फुल टॉस, बॉलला उडवलंय, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. या फटक्यात वजन होतं, कारण धावा देखील अर्धा डझन तिथे मिळतील. 6 षटकार. Please. व्हाईट बॉलचा इशारा येईल. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. धावफलक आता वाढले. धावफलकावर धावा 45, 1 बाद आहे. 4.5 ओव्हर झाल्यात, 45 धावा झाल्यात. फ्री हिट कंटिन्यू आहे रोनक खंडेलवाल यांच्यासाठी. फ्री हिटचा बॉल चांगल्या टप्प्यावर आलाय. डॉट बॉल आलाय, निर्धाव मधून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्लेड अँड मिस डॉट बॉल. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 45. 1 फलंदाज बाद आणि ड्रिंक्स ब्रेक आता मैदानामध्ये असेल. या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. हायफाय बॉक्स 1 मधून अनेक मान्यवर या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत असेल. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 45 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या. आपण या अगोदर जी चर्चा करत होतो की क्रिकेटच्या खेळाबद्दल, प्रत्येक देशाचा स्वतःचा एक राष्ट्रीय खेळ मित्रांनो असतो आणि त्याची सुरुवात त्या खेळापासून झालेली असते. परंतु काही खेळ असे असतात की त्या खेळांची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरती मर्यादित राहत नाही. काही खेळ सर्वच देशांचा अत्यंत लोकप्रिय खेळ होऊन बसलेले असतात आणि अशा खेळामध्ये सर्वात वरच्या स्थानावर जर कोणता खेळ असेल तर तो आपण जो बघतोय ना आता विजेता कप मध्ये, तो क्रिकेटचा खेळ आहे.
क्रिकेट आवडणारे क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने या स्पर्धेला बघण्यासाठी सातत्याने उपस्थित असतात. क्रिकेट प्रती आपल्या भारतीयांचं प्रेम कुणापासून लपून राहिलेलं नाहीये आणि आज विजेता कप मध्ये देखील प्रेक्षकांची हळूहळू गर्दी होताना दिसते आहे. मान्यवरांची गर्दी होती. चांगला बॉल आउटसाइड द ऑफ निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव इथे मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतं, माफ करा, व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो. अतिरिक्त एक धाव मिळेल आणि धावसंख्या वाढेल. धावा 46. रोनक भंडारी गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल थोडासा खराब होता, दिशाहीन चेंडू होता. यावेळेस बॅटची एज आणि यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. प्रतीक गुगळे यांना माघारी जावं लागतंय. बॅटची चायनीज कट घेतली होती आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये खूप चांगला झेल तिथे पकडला गेलाय. विकेट्स बतड होत आहे. प्रतीक गुगळे आउट. बॅक टू द डगआउट. हॅलो, त्याच्यामुळे फक्त टॉप चालू वाटतं. यावेळेस लॉफ्ट केला आल्याबरोबर प्रणित बोरा यांच्या बॅट मधून चेंडू निघून जातोय. एक टप्पा खेच सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार दिमाखदार चौकार येतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि आनंद बलदोटा चेंडूच्या खाली पोहोचलेत. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु दुसऱ्या बॉलवर रोनक भंडारी विकेट मिळवून देत आहेत. प्रणित बोरा यांची झटपट खेळी आणि त्या झटपट खेळीचा अंत झालाय. विकेटचं बटन. फलंदाज प्रणित बोरा. बॅक टू द पॅव्हिलियन. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. हर्ष बोरा यांना आपण मैदानावर पाहू शकता. थोडीशी पडझड झाली आहे संघाची. प्रतीक गुगळे बाद झाले, त्यानंतर प्रणित बोरा आले, ते देखील बाजून परतलेले आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चेंडूवर येत आहेत जरूर आणि एकच धाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष बोरा खातं उघडत आहेत, अकाउंट ओपन केलं जातं. खरं तर भूतकाळामध्ये काय घडलं यापेक्षा आता भविष्याकडे पाहावं लागेल. या अगोदर आपण काय केलंय याला आता महत्व राहिलेलं नाहीये. इथून पुढे कसं खेळायचं याला आता तुम्हाला महत्व द्यावं लागेल. गोलंदाजी करण्यासाठी रोनक भंडारी तयार होत आहेत. यावेळेस देखील बॅटची इनसाइड चेंडूने घेतली आहे. यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचले जातात. एक सिंगल प्राप्त होईल. आपण गाडी चालवताना बघतो की वाहनाची पुढची काच मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा जो आरसा असतो ना तो अगदी छोटासा असतो.
म्हणजे भूतकाळाला फार थोडं महत्व आहे. तेव्हा मागे तुमच्या भूतकाळाकडे फक्त तुम्ही लक्ष ठेवा, मात्र भविष्य काळाकडे विशाल नजरेने बघा. अगदी त्याच पद्धतीने या सामन्यामध्ये देखील तुम्हाला खेळायचं. भविष्याकडे तुम्हाला विशाल नजरेने बघायचं आणि भूतकाळ हा विसरून जायचा. खोडरबरने पुसायचं अगोदर काय झालं. 5.5 धावसंख्या 52. हर्ष बोरा स्ट्रायकर एंडकडे. त्यावेळेस पायांवरती बॉल आदळला आहे. धावण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल जरूर तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार. 1च्या मदतीने लेगबाईची 1 धाव आली आणि 1च्या मदतीने ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर खंडेलवाल खिलाडीज या संघाने 53 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत आणि 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. 3 बाद 53. आमचं समालोचन कक्ष देखील तुम्हाला आपल्या स्क्रीनवर नक्कीच बघायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स मधून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 7S या युट्यूबच्या वाहिनीवरून आपण सर्वांनी ही क्रीडा स्पर्धा पाहिली आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि धावसंख्या 53 आकड्यावर आहे. येणारे 4 षटक बाकी आहेत. मनोज चोपडा गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत. हलक्या त्याने बॉलला स्टिअर केले. कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1च धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. ओव्हर नंबर 7चा खेळ सुरू आहे. 54 धावा धावफलकावर आतापर्यंत बनवलेल्या आहेत. इथून पुढे कशा पद्धतीने खेळतील हे 2 फलंदाज ते देखील आपल्याला पाहायचं. मनोज चोपडा गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढे एकदा तयार होत आहेत. लॉफ्ट केलाय. मिड विकेटला बॉलला खेळलाय. क्रॉस बॅटेड हा फटका होता. 1च धाव त्या ठिकाणी मित्रांनो पूर्ण होणार आहे. इथे योजना आखाव्या लागतील. इथे चांगल्या रणनीतीचा वापर करावा लागणार. कारण बाबा आमटे यांचं एक वाक्य होतं की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन ते अंमलात आणा. त्यामुळे इथे तुमच्या योजना, तुमची रणनीती हे देखील फार गरजेची ठरेल या मॅच मध्ये. कारण इथे जिंकल्यानंतर तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार आहे आणि ते तिकीट कोणाला मिळणार? खंडेलवाल खिलाडीज की क्वालिटी वॉरियर्स. यावेळेस देखील बॉलला हलक्या त्याला स्टिअर केलं जातं. 1 धाव घेण्याचा बाणस जरूर त्या ठिकाणी पूर्ण होईल. ती 1 धाव. 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल देखील आपण बघू शकता. धावफलकावरती धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 56 धावा. 3 फलंदाज बाद असताना आपण बघू शकता. विजेता कप 2024 ज्या क्रीडा स्पर्धेनं भरभरून आनंद दिला ती क्रिकेटची स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आली. पाहूयात मनोज चोपडा गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. चांगला बॉल. यावेळेस देखील बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पायांची हालचाल ही फार गरजेची असते. तुम्हाला फुटवर्क हा दाखवावा लागेल. तुम्हाला बॉलच्या लाईन मध्ये यावं लागेल. आय कॉन्टॅक्ट जो असतो ना चेंडू सोबत तो दाखवावा लागेल. परंतु हा फटका खेळताना रोनक खंडेलवाल दूरवरून खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इथे बॉलच्या लाईन मध्ये ते आले नाहीत. त्यांचा फुटवर्क बघायला मिळाला नाही. त्यामुळे हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. धाव मिळाली नाही. धावसंख्या स्थिर आहे 56 धावा. यावेळेस थोडस बदल आली ते केलं. पायांचा खूप चांगला वापर. पायांची हालचाल फार गरजेची असते ज्यावेळेस तुम्ही फलंदाजी करता. फलंदाजीसाठी काही कौशल्य आहेत, गोलंदाजीची काही कौशल्य आहेत. या सर्व कौशल्याचा वापर तुम्हाला मैदानामध्ये क्रिकेट खेळताना करावा लागतो. मनोज चोपडा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका त्यांच्या विरुद्ध खेळला गेलेला नाहीये.
57 आकड्यावर धावसंख्या. फुल टॉस, स्क्वेअर लेगला बॉलला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन, चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलेत, गॅदर केलं चेंडूला, चांगला रिटर्न दिला, त्या दरम्यान एकच धाव आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा परत एकदा छोटासा बदल दिसेल. 7 ओव्हर संपलेले आहेत आणि 7 ओव्हर नंतर खंडेलवाल खिलाडी 58 लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढे जाणार आहे. 58 आकड्यावर गोलंदाजी करण्यासाठी तयार. फुल टॉस, याही वेळेस बॉलला उडवलंय, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मनोज चोपडा चूक करणार नाहीत. पकडला झेल. फलंदाज हर्ष बोरा यांचा खेळ देखील संपला. विकेट. प्रथम म्हणून मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 8 सुरू आहे. चांगला बॉल होता. टप्पा बदल्यानंतर हा चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. धाव मिळणार नाही. असं नाही की या मॅच मध्ये तुम्हाला पराभवाला सामोरं गेल्यानंतर इथे तुम्हाला संधी नाहीये. क्वालिफायर 1 मध्ये आलेल्या टीमला एक संधी जरूर आहे पराभूत झाल्यानंतर. इलिमिनेटर मध्ये जो जिंकणार आहे त्यासोबत यातून पराभूत झालेला संघ दुसरा क्वालिफायर खेळणार आहे. परंतु तिथे थोडासा संघर्ष आहे. तिथे तो प्रवास थोडासा कठीण आहे. त्यामुळे इथेच या मॅचला जिंकायचं आणि या मॅचला जिंकून थेट प्रवेश करायचा फायनल मध्ये, ते देखील आपण बघणार आहोत. तो संघ कोणता. दुसऱ्या बाजूला खंडेलवाल खिलाडीची टीम बॅटिंग करत असताना हो फुलर लेंथवरचा हा बॉल जाईल फायनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक शुभेच्या पाठमोऱ्या आहेत. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. पराभव तर कोणी स्वीकारणार नाही.
पराभव हा पहिल्यांदा रणांगणात होत नाही, तर पहिल्यांदा पराभव होतो तो आपल्या मनात. जी माणसं मनाने पराभूत असतात ना, ती रणांगणात कधी जिंकू शकत नाही. आणि जी माणसं मनाने जिंकलेली असतात ना, ती रणांगणात, क्रिकेटच्या मैदानात कधी पराभूत होऊ शकत नाही. पहिल्यांदा मन जिंकणं फार गरजेचं असतं, मग क्रिकेटचं मैदान जिंकता येतं. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता, लॉंगरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एक सिंगल तिथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळणार. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. आपण सातत्याने बघतो की इथे 8 ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 8 ओव्हर नंतर 64 धावा झालेल्या आहेत. 4 फलंदाज बाद असताना खंडेलवाल खिलाडी. 8 ओव्हर नंतर 64, 4 बाद. विजयला दिवस संधी. फुल टॉस चेंडूवर हा चौकार. यावेळेस देखील कव्हरला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत, तोपर्यंत एकच सिंगल प्राप्त होणार आहे. आपण चर्चा करतोय की पराभव हा पहिल्यांदा रणांगणात होतो. मित्रांनो, आपण जर विचार केला तर लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा जो गंध असतो ना, तो त्याला नष्ट करू शकतो. तसंच माणसाला देखील कोणी नष्ट करू शकत नाही, पण माणसाच्या मनातला जो दृष्टिकोन आहे तो त्याला नष्ट करू शकतो. त्यामुळे या मॅच मध्ये देखील तुमची मानसिकता काय ते फार महत्वाचं. क्रिकेटमध्ये प्रत्येक सेकंदाला काय तपासलं जातं, तर क्रिकेटमध्ये प्रत्येक सेकंदाला तपासलं जातं तुमची मानसिक क्षमता, तुमची मानसिकता काय ते प्रत्येक सेकंदाला क्रिकेटमध्ये तपासलं जातं, आणि ते फार गरजेचं असतं. फुलटॉस बॉल मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूवरती येत आहे. चेंडूला गॅदर केलं, पिकअप केलं आणि त्यानंतर थ्रो केला. एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये जो बदल होतोय, 71 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार आहेत. 71 रन, 71 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. परत एकदा फुल टॉस. प्रथम मोरोद यांनी मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलंय. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला हा फटका, एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा बदल पाहायला मिळेल. 72. गिअर बदलण्याची आवश्यकता, मोठे फटके आता खेळावे लागतील, कारण शेवटचे काही चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 72 धावा धावफलकावर बनवल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचा पहिला सामना, ज्यावेळेस या स्पर्धेचं उद्घाटन 28 तारखेला झालं, उद्घाटन या पहिला सामना होता क्वालिटी वॉरियर्स आणि खंडेलवाल खिलाडीज. तिथे क्वालिटी वॉरियर्सनं विजय मिळवला होता पहिल्या मॅच मध्ये, आणि आता तेच संघ पहिला क्वालिफायर देखील या स्पर्धेचा खेळत आहेत. 9 ओव्हर संपलेले आहेत. 9 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 73. 73, लॉस ऑफ 4 विकेट्स. 4-73. दोघा डीजीला संधी.
शेवटचे 6 चेंडू आता बाकी आहेत आणि इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच सुरू आहे. विराट कोहली देखील बाद झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या डावातले बाकी आहेत. अभ्यात प्रयत्न करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. हलणाऱ्या दगडावर शेवाळ कधी जमा होत नाही आणि वापरात असणाऱ्या लोखंडावर कधी गंज चढत नाही आणि सतत कष्ट करणाऱ्या व्यक्तींना कधीच अपयश येत नाही. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला कष्ट करायचे. फुलर लेंथवरचा बॉल जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डिपवरून आनंद बलदोटा येत आहेत. एकच धावेत धावसंख्या जाईल 1 पुढे. धावफलकामध्ये होतोय छोटासा बदल. धावसंख्या झाली आहे 75, माफ करा 74, 74 रन्स. इंडिया बॅटिंग करते. 73 धावा झाल्या. 3 फलंदाज भारतीय संघाचे देखील बाद आहेत आणि इथे खंडेलवाल खिलाडीचे 74 धावा झाल्यात. त्यांचे 4 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 10चा खेळ सुरू. हा सर्व योगायोग असतो. डेड बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. डेड बॉलच्या नंतर गोलंदाज देखील धावायला तयार होतात. परत एकदा आपण त्यांना बघू शकतो. चांगला बॉल होता. काही योगायोग असे असतात. आपण जर बघितलं तर 2007 आणि 2024च्या T20 मध्ये असाच एक योगायोग झाला होता. 2007 मध्ये भारतीय सलामीवीराने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 2024च्या विश्वचषकामध्ये भारतीय सलामीवीराने सर्वाधिक धावा केल्या. चांगला फटका. 2007 ला गौतम गंभीर यांनी 75 बनवले होते आणि विराट कोहलीने 76 बनवले होते. 2007 ला भारताच्या 6व्या क्रमांकावरील फलंदाजाने विस्फोटक खेळी केली. रोहित शर्माने 16 बॉल 30. 2024 मध्ये भारताच्या 6व्या क्रमांकावरील फलंदाजाने विस्फोटक खेळी केली. तो होता शिवम दुबे. 2007 ला 13 ओव्हर नंतर 2 बाद 98 धावा भारताच्या झाल्या होत्या आणि 2024 ला देखील 13 ओव्हर नंतर भारताच्या 98 धावा झाल्या होत्या. 3 बाद. सगळा योगायोग. गोलंदाज पुरुष एकदा तयार होतील. त्यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. डावखुऱ्या फलंदाजाने 2007 ला संघाच्या सर्वोच्च भागीदारीत 47 धाव्यांचे योगदान दिलं होतं. तर 2024 ला देखील डावखुऱ्या फलंदाजाने संघाच्या सर्वोच्च भागीदारीत अक्षर पटेलला 47 धावांचे योगदान दिलं होतं. एका फिरकी गोलंदाजाने मागणीवर टाकली. हरभजनला 19 धावा आल्या होत्या. तर 2024 मध्ये एका फिरकी गोलंदाजाने सर्वाधिक मागणीवर टाकली होती. ती म्हणजे अक्षर पटेल यांनी 24 धावा दिल्या होत्या. एका डावखुऱ्या गोलंदाजाने विकेट किपर आणि कर्णधाराची विकेट घेतली होती आणि 2024 ला देखील एका डावखुऱ्या गोलंदाजाने विकेट किपर आणि कर्णधाराची विकेट घेतली होती. भारताने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. 2007 ला पण आणि 2024 ला पण. सर्व सेम ऍज इट इज हा योगायोग आपल्याला बघायला मिळाला होता T20 मध्ये. 2007 आणि 2024 प्रतिस्पर्धेची शेवटची विकेट ही कॅच होती आणि 2024 ला देखील शेवटची विकेट कॅचच होती. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. धावी ते मिळणार नाही आणि पहिला डाव या ठिकाणी संपणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि प्रतिस्पर्धी संघासमोर अर्थात क्वालिटी वॉरियर्स या संघासमोर खंडेलवाल खिलाडी या संघाने धावेंचं आव्हान ठेवलं. ते म्हणजे 79 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 79 रन्स टू विन. 79 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. पाहूयात काय घडतंय दुसऱ्या धावामध्ये. काय होणार, कोण जिंकणार, कोण जाणार फायनलला, ते देखील आपल्याला पाहायचंय. अगदी काही क्षणातच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 78 झालेले आहेत. 79 धावांचं लक्ष. विनंती राहील लगेच फिल्डिंग लावा. कृपया करून आमची विनंती राहील खंडेलवाल खिलाडी संघाला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावामध्ये 78 धावा आलेल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 79 धावांचं लक्ष 10 षटकांमध्ये. आणि इथून जो संघ जिंकेल ना तो मात्र आपण पाहतोय इन टू दी फायनल, तो फायनल मध्ये प्रवेश करेल. तो संघ कोणता असणार आहे आणि जो संघ पराभूत होईल त्यांना पुन्हा एकदा क्वालिफायर 2 मध्ये देखील खेळण्याची संधी मिळणार आहे, कारण टेबल टॉपर्स मैदानावरती खेळतायत. अनुप बसेरी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल आपण पाहतोय डाऊन दी लेग, व्हाईट बॉल पंचांनी कॉल केला आणि धावांची सुरुवात झाली वाईट सोबत. आपण पाहतोय क्वालिटी वॉरियर संघ मार्कअप झाला, 1 धाव धावपलकावरती आली. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे अनुप अशेरी करतील. डॉट बॉल. जोरदार अपील पंचांकडे आपण पाहतोय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. चालू कोण आहे ना
वाईडच्या माध्यमातून 2 धावा येतील. 2 अवांतर धावा इथे मिळतील. कमालीचा हा बॉल आपण पाहतोय, पॅडवरती रॅप झालाय, कुठली धाव तिथे मिळणार नाही. हा बॉल डॉट असेल. 4 धावा धावफलकावरती आहेत अनुप असेरी बॉलिंग ट्रॅक वरती. हा देखील बॉल कमालीचा, बॅटचं आतलं एज लागलंय आणि बॉल मात्र कुठेही जाणार नाही, विकेटवरतीच थांबलाय बॉल. आणखी एक बॉल डॉट आलाय. वाईडच्या माध्यमातून आतापर्यंत 3 धावा आल्या, त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी केली अनुप अशेर यांनी. एक धाव इथे आली, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5 धावा धावफलकावरती, 5 विदाउट लॉस. कट करण्याचा प्रयत्न इथे झाला, अगदी आपण पाहिलं, परंतु कट करण्याची लेंथ तिथे नव्हती. बॉल अगदी शरीराच्या जवळ होता आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावा धावफलकावरती, त्यापैकी 3 एक्स्ट्रा आहेत, 3 वाईडच्या आहेत. 54 बॉलमध्ये 74 धाव्यांची आवश्यकता आहे. 54 बॉल 74 धावा. रिप्ले आपण धावबादचा पाहतोय आपल्या स्क्रीनवरती, तिथे हातामध्ये बॉल गॅदर करू शकले नव्हते आणि हात एस्टर्नवरती लागला होता. रिप्ले मध्ये आपण क्लिअरली पाहू शकतो आणि त्यामुळे तिथे फलंदाजाला नाबाद घोषित केलं 3ऱ्या पंचांनी. एज मे बी लागलं होतं, परंतु बॉल कॅरीच झाला नाही विकेट किपर पर्यंत. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती आली, पहिल्या बॉल वरती एज लागलं आपण पाहिलं. फुलरचा बॉल आहे, डॉट बॉल. हर्ष बोरा कमालीची गोलंदाजी करतायत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि जेव्हा जेव्हा स्पेल मध्ये आले तेव्हा तेव्हा ब्रेक थ्रू देण्याचं काम हर्ष बोरा यांनी केलंय. ब्रेक थ्रू स्पेशलिस्ट हर्ष बोरा आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती अपील आहे पंचांकडे क्वाड बिहाइंड साठी. चलो बहुत बढ़िया. पुढचा बॉल, कमालीची गोलंदाजी. 4 बॉल लगातार निर्धाव टाकलेत आणि खासियत राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये हर्ष बोरा यांची देखील अप्रतिम गोलंदाजी आहे.
लॉंगहॉर्न रिजनला आपण पाहतोय एकच धाव तिथे मिळेल, एकच धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 6, 6 विदाउट लॉस. काय सुरुवात केली आहे खंडेलवाल खिलाडी संघाने. आज अनुप अशेरी त्यांनी अटॅकची सुरुवात केली आणि सेकंड ओव्हर मध्ये हर्ष वोरा यांना आपण पाहिलंय. 49 बॉल मध्ये 73 धावेंची आवश्यकता आहे. 6 धावा धावफलकावरती. सामन्याचं उत्तरार्ध मैदानावरती सुरू आहे. पूर्वार्धामध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या 5 षटकांमध्ये 45 धावा होत्या, परंतु पुढच्या 5 षटकांमध्ये धावांवरती रोख लावली क्वालिटी वॉरियर संघानं देखील. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा असतील सांगितलं की फलंदाज धावबाद होतील. हिटिंग द बॉल टॉईस 2 वेळा जर बॅटने बॉल मारला आणि तिसरं ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, या 3 पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो. इथे बॉल हवेत आहे आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. आउट ऑफ द पार्क हा बॉल जातोय. अवित्री बाईक सिक्सर. इथे देखील बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अचूक जागेवरती अचूकता पाहायला मिळते. या अगोदरच्या बॉलवरती आला षटकार, परंतु पुढच्याच बॉलवरती प्रथम मुनोत करतायत पलटवार. विकेट आली आहे. फलंदाज बाद. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. प्रथम म्हणून त्यांचा आत्मविश्वास उंचावला आता. 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नव्हत्या, तर प्रथम म्हणून त्यांच्यावरती अटॅक करणं स्वाभाविक होतं फलंदाज. आनंद बलदोटा नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत.
कमालीचा बॉल आहे, परंतु डाऊन द लेग हा बॉल आणि फलंदाजाच्या आय साईट मध्ये हा बॉल येत नाही आणि डाऊन द लेग पंच डिरेक्टली वाईट देतात. ते तिथे तुम्हाला चित्र पाहायला मिळालं. कमालीचा फटका, पॉवरफुल हिट, जागेवरून खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर. आनंद बलनोटा यांच्या बॅट मधून आला षटकार. आउट ऑफ द स्टेडियम हा बॉल गेला, आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. हा बॉल डॉट आलाय. 21 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 21 लॉस ऑफ द 1 विकेट. हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती. फुलर लाईनचा बॉल होता, त्याला केवळ दिशा देण्याचं काम आपण केलं, फलंदाजाने केलं आणि बॉल अगदी पॉइंट रिझनला डीप मध्ये गेला. 1 धाव मिळेल, 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 22 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. 41 बॉल मध्ये 57 धाव्यांची आवश्यकता. हर्ष बोरा इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. या अगोदर देखील इथे विकेट शोधावे लागतील क्वालिटीवरील संघाच्या. इथे लिडिंग एज लागलं होतं. जी गती अपेक्षित केली होती फलंदाजाने त्यापेक्षा कमी गतीने बॉल आला हर्ष बोरा यांचा. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. पुढचा बॉल, कमालीचा हा बॉल आहे, लाजवाब. अतिशय चांगला बॉल हर्ष बोरा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये ते आहेत हर्ष बोरा. फुलर लेनचा बॉल, पॉइंट रिजनला बॉल गेलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धाव तिथे मिळेल, 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 24. 24 लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाज हर्ष बोरा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील आपण पाहतोय थोडेसे स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे, कव्हर रिजनला पुश केलंय बॉलला आणि 1 धाव पुढे 1 धाव उपलब्ध आहे, ती पूर्ण केली जाईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 25. 25 लॉस ऑफ द 1 विकेट. षटक क्रमांक 4 मार्ग असतंय. 25 धावा धावपलकावरती. खेळाचं उत्तर अर्थ आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली खंडेलवाल खिलाडी संघाने. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 धाव पूर्ण झाली. खेळाडू खूप वेगाने आले डीप मधून. 1च धाव तिथे मिळेल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत
26 धावा धावफलकावरती. 26 लॉस ऑफ द 1 विकेट. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 26 धावा धावफलकावरती. हर्ष बोरा यांचा स्पेल इथे संपलाय, परंतु खूप चांगली गोलंदाजी हर्ष बोरा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. लगेच 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओ, इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. अनूप अशेरी देखील आपल्या सेकंड स्पेल मध्ये आहेत. इथे देखील बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाही. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. डॉट बॉल आलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 29 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे वाईट बॉल. चांगला टेक पाहायला मिळतोय सुनीत मुत्ता यांच्या माध्यमातून, कारण क्लोज किपिंग मध्ये जे बॉल शरीरापासून दूर आहे ते पकडणं कठीण आहे. चांगला टेक. हा देखील बॉल चांगला आहे. आणखीन एक चांगला बॉल अनूप अशेरी यांचा पाहायला मिळतो. आणखी एक डॉट बॉल. इथे हवेत बॉल उंच देखील गेलाय आणि इथे समोरच्या दिशेने हवेत बॉल आहे, तो मात्र सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर. धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 30 बॉल मध्ये 43 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 30 बॉल 43 धावा. पहिल्या 30 मध्ये 36 आल्यात. एक सफलता इथे आली आणि आता दोन्ही संघांना विचार विनिमय करण्यासाठी वेळ आहे. कोणता संघ पहिल्यांदा या चौथ्या सीझनच्या फायनल मध्ये जाईल हे चित्र पाहायचंय. खंडेलवाल खिलाडी की मग क्वालिटी वॉरियर्स, कोणता संघ इथे फायनल मध्ये जाईल ते पाहायचे. कारण एक संधी तुमच्याकडे क्वालिफायर 2 देखील खेळायला मिळणार आहे,
जो संघ पराभूत होईल त्या संघाला, परंतु जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. तो संघ कोणता असेल? आज प्ले ऑफच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. मैदानावरती प्ले ऑफच्या मॅचेस सुरू आहेत आणि यानंतर एलिमिनेटरची मॅच, ही क्वालिफायर 1 ची मॅच आपण पाहतोय. इथून कोणता संघ क्वालिफाय होईल हे चित्र पाहायचे आणि सेकंड क्वालिफायची मॅच कोणता संघ खेळेल क्वालिफायर राऊंड ते देखील पाहायचंय. एलिमिनेट मॅच यानंतर आपण पाहणार आहोत. एमबी स्ट्रायकर आणि अवित्री वेलॉसिटी किंग्स दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे. अवित्री वेलॉसिटी किंग्स आणि एमबी स्ट्रायकर संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे विनंती आहे. एलिमिनेटरची मॅच यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. लीडिंग विकेट टेकर इन द टुर्नामेंट. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. गतवर्षी बॉल सोडावा लागला होता आणि यश काय असतं ते दाखवून दिलं वेदांत बजाजने यावर्षी. अप्रतिम गोलंदाजी केली थ्रू आउट द टुर्नामेंट. वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती. त्यांची 2 षटकं खूप महत्वाची असणार आहे, निर्णायक असणार आहे या इनिंग मध्ये. पहिला बॉल इथे, ओ 22ची धाव इथे मिळेल. गॅदर करू शकले नाही सुरुवातीला आपण पाहतोय सनीत मुत्ता आणि या चुका तिथे टाळाव्या लागतील. रनआउट देखील चान्स होता, बॉलला गॅदर करू शकले नाहीत. हा देखील बॉल कमालीचा आहे. ही खासियत राहिली वेदांत बजाज यांची या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल फुलर लेनचा परंतु ड्रिफ्ट झाला बॅटरच्या दिशेने. असं वाटलं फुल टॉस येईल परंतु तसं झालं नाही. इथं देखील हवेत बॉल होता. हॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतायत वेदांत बजाज. प्रभावित केलं थ्रू आउट द टुर्नामेंट, परंतु इथे विकेट शोधावे लागतील. एज लागले. कमालीची गोलंदाजी आहे. वेदांत बजाज प्रभावित करतायत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलं वेदांत बजाज यांनी. 37 लॉस ऑफ द 1 विकेट. फटका चांगला आपण पाहतो. डीप मध्ये प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आहे. एका ऍक्शन मध्ये बॉल घेतला आणि उचललाय, फेकी केली आहे. चांगला पिकअप आणि थ्रो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. एक बॉल इथे महत्वाचा. व्हाईट बॉल अवांतर धाव इथे मिळेल. चांगला टेक पाहायला मिळाला सनीत मुत्ता यांचा. अवांतर धाव इथे आली आहे. 25 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु खूप धीम्या गतीने पहिली धाव धावले दोन्ही फलंदाज. म्हणजे दुसरी धाव घेण्याचा कुठलाही इरादा तिथे दिसला नाही आणि एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 40. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती आहेत.
39 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 24 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. इथे लिडिंग एज लागले, हवेत बॉल, गोलंदाज सुद्धा, ओहो, कॉट अँड बोर्ड, सफलता, प्रथम मुनत, क्या बात आहे. षटकाची सुरुवात इथे सफलतेने केली. फलंदाज बाद, विकेट. बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. आनंदी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव मिळेल. फुलरलेनचा हा देखील बॉल होता आणि त्यावरती एक धाव आरती झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 41. क्वालिफायर 1 ची मॅच आपण पाहतोय. खंडेलवाल खिलाडी आणि क्वालिटी वॉरियर्स या दोन संघांदरम्यान ही मॅच आहे. 22 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे जाईल. लेझी एफर्ट, एका हाताने तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि चौकार आलाय. इथे देखील फटका चांगला, गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेग रिझनला गेलाय. बॅक टू बॅक चौकार इथे आलेत. दोन खेळाडू एकमेकांसोबत चर्चा करतायत. आनंद बलदोटा, मनोज चोपडा तिथे चर्चा करतायत आनंद बलदोटा यांच्यासोबत. परंतु बॅक टू बॅक बाउंड्रीज. ऑफ्टन तो बाहेर शफल होऊन हा फटका खेळले आनंद बलदोटा यांच्या पॅट मधून. इथे देखील बॉल आउट ऑफ द पार्क जाईल. षटकार आलाय. आक्रमण सुरू आहे मैदानावरती. काउंटर अटॅक आपण म्हणतो तो सुरू आहे. अवित्री बाईक सिक्सर. धावून दिले. हा बॉल वाईड आपण पाहतोय. अवांतर धाव इथे आली आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत. इथे हलक्या हाताने आपण पाहतो धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. संधी तिथे देखील क्रिएट झाली होती धावबाद करण्याची, परंतु एक धाव आली आहे. आणि मॅचचं मोमेंटम पहा, खराब क्षेत्ररक्षण झालं, त्यानंतर आणखी एक चौकार आला, षटकार आला. मॅचचं मोमेंटम पूर्णपणे चेंज झालं आणि ते सध्या क्वालिटी वॉरियर्स या संघाच्या बाजूने. इथे विकेट शोधावे लागेल. खंडेलवाल खिलाडी संघाला पुनरागमन जर करायचं असेल या मॅच मध्ये 18 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. विकेट शोधणं नितांत गरजेचं आहे. एकेका धावेला इथे महत्व आहे. एक छोटीशी चूक इथून तुम्हाला महागात पडू शकते. डेवन पासून ही गोष्ट सांगितली, बऱ्याच वेळा ऐकली असेल, परंतु टायटॅनिक जहाजावरती लिहिलं होतं द अनसिंकेबल शिप.
न बुडणार जहाज आणि टायटॅनिक बुडाला हे इतिहास आहे, हे सर्वांना माहिती आहे. किंवा माणसाला ठेस लागते, ठेस आपण म्हणतो लागली, तर ती कशापासून लागते? डोंगरापासून कोणाला लागली का आतापर्यंत ऐकलं का कुणी? नाही लागत. ती छोट्या दगडापासून तुम्हाला लागत असते आणि छोट्या चुका ह्या नेहमी महागात पडतात. त्या तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. त्या चुका इथे टाळाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती संजय भोगावत दाखल झालेत. 18 बॉल 22 धाब्यांची आवश्यकता आहे. 57 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खराब क्षेत्ररक्षण इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषच्या पलीकडे गेलाय. प्रयत्न केले अनुप अशेरी यांनी, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. लाजवाब हा कव्हर ड्राईव्ह होता. अप्रतिम फटका. आनंद बलदोटा. 17 बॉल 34 धाब्यांची निर्णायक खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 बॉलमध्ये 35 धाव्यांवरती नाबाद आनंद बलदोटा. आणि संपूर्ण सूत्र आतापर्यंत आपल्या हातामध्ये ठेवलेत आनंद बलदोटा यांनी या मॅचची. 16 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता आहे. मनोज चोपडा मैदानामध्ये आहेत. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 बॉल 16 धावेंची आवश्यकता. 63 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील फटका कमालीचा. ऑफ स्टंपच्या बाहेर रूम दिला आणि बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषच्या पलीकडे चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. थँक्यू. इथे हलके हाताने खेळतायत. आपण पाहतोय पुश केलं सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. एक धाव इथे मिळेल. बॅट्समन सफल झाले. हा बॉल कमालीचा आहे आणि आता बॉल शिल्लक आहेत 12 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता आहे. 68 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बारा बॉल 11 धाब्यांची आवश्यकता आहे. 68 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संजय भोगावत यांच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या. पाठीमागचं षटक प्रथम मुनोत यांचं महागडं राहिलं. त्या षटकामध्ये काहीच खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत बजाज दाखल झालेत. विकेट शोधाव्या लागतील आणि ह्या एंडनं आतापर्यंत गोलंदाज महागडे राहिले. त्याच एंडनं वेदांत बजाज बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. आनंद बलदोटा मॅच विनिंग नॉक त्यांच्या बॅट मधून. तो देखील क्वालिफायरच्या मॅच मध्ये, क्वालिफायर 1 मध्ये आतापर्यंत मॅच विनिंग नॉक पाहायला मिळालाय. फुल टॉस आणि त्याला मात्र फेकून दिलंय स्क्वेअर लेग रिजनला. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एकदा उपलब्ध आहे आणि ती सहज पूर्ण देखील केली जाईल.
75 धावा धावपलकावरती आहेत. 75. आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद झालेत. वेदांत बजाज आणखी एक सफलता आपल्या नावावरती करतायत. पवन पोखरना नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. 22 बॉल मध्ये 47 धावींवरती नाबाद आहेत आनंद बलदोटा. 9 बॉल 4 धावींची आवश्यकता आहे. क्रुशियल मोमेंटला झालेली मिस्टेक. सनीत मुत्ताम यांच्याकडून बाईकच्या माध्यमातून एक धाव. एक धाव तिथे आली. 76 धावा धावपलकावरती आहेत. इथे बॉल आउट ऑफ द पार्क गेला. ही विनिंग मोमेंट आहे. क्वालिटी वॉरियर्स इन टू द फायनल्स. धाव्यांची खेळी 23 बॉल मध्ये आनंद बलदोटा अर्धशतक पूर्ण केलंय. कमालीची खेळी पाहायला मिळाली त्यांच्या बॅट मधून आणि या क्वालिफायर 1 मध्ये अर्धशतक झळकवलंय आनंद बलदोटा यांनी. 50 त्यांनी पूर्ण केली आहे आणि शेवटच्या बॉल वरती षटकार मारला आणि विनिंग मोमेंट त्यांच्या बॅट मधून आली क्वालिटी वॉरियर्स साठी. परंतु कूल आणि काम पाहायला मिळत आहेत आनंद बलदोटा. आपलं काम त्यांनी चोख बजावलंय परंतु कूल आणि काम अतिशय शांत आणि संयमी आनंद बलदोट यांना आपण पाहतोय.